सेवा करत असताना थई होंचे नाना रीतीचे अशुद्धत्व, अशुद्धी म्हटलं तर शुद्धते नाश करून ते खैला गेल्या रीतीचे होईल. अशुद्धी खैला रीतीने माझा सुमार त्यांचं प्राधान्यावर मी थोडे विचार करू दी. एक वाक अशुद्धी, आम्ही बोलंचे शुद्धी, त्यापर्यंत कर्म अशुद्धी, कर्मानी अशुद्धी होऊ शकता. क्रिया करता का आम्ही पूजा करता ते अशुद्धीने कर्म करता, अथवा ते न केलेल्या लढाई इत्यादी करता त्याने अशुद्ध होऊ शकता, न केलेले बोलता त्याने अशुद्ध होऊ शकता. मगे ते कोणी प्रवेश करले ना बघा त्या रीतीने ते प्रवेश करतात. त्यांचं सुमार असा एक सूतका इत्यादी सूयरित्य जायला असताना प्रवेश करून ते, अथवा सूतक असल्यांत स्पर्शादी करून तत्संबंधवर स्पर्शदोषात्मकनो प्रवेश करून ते तितके म्हणता नाही. आणि देवाच्या गोठे जाणत असताना देवो भूतवा देवम विजेतून सांगायला दैवत्व रूपाने जावडावे. परंतु आम्ही आजकाल देव असल्यानंतर मी अहंकाराने जाणता त्यास देवाला जाणताना काय नियमच नाही माणस. खैलव वेश गा भूष गा आमचे भूषण गा बोळंचे गा इत्यादी निमित्ताने थै आम्ही आमचे प्रवेश होता, अथवा प्राण्य आदि खैला अपवित्र प्राण्यंत्य प्रवेश होता, अथवा ग्रहण इत्यादी संबंध होऊन काल भेदंत होऊन थोड्या अशुद्धी होऊ शकता. अथवा आम्ही जे देवीले अभिषेकाले नित्य पूजेस उपयोग करून वस्तू नैवेद्य अथवा पाणी अभिषेक करून ते पाणी ह्याच्या अशुद्धतेने त्यानिमित्ताने सुद्धा त्या स्थानाचे भ्रष्टते होता. काही स्थान अशुद्ध सगळा थई दैवी शक्ती पडलो करणं उरण नाही, दैवी शक्ती नाश होण नाही, परंतु त्याला एक अशुद्ध रूपी छाया यंत त्या काढल्याव्या शुद्ध करल्याव्या. एक पात्र पडलो घट्टीच्या पात्र सांगते त्या पात्र घाण लागल्यापर्यंत त्या पात्र तमस काय करल्या होण नाही. त्या का पात्र पडलो धुंच्या त्या पात्र धुंच्या ते देवीच धुंचे नाही. देवीची शक्ती कद्दो असा आहे असं आम्ही केलेलं काय घाण सांगा त्या घाण काढून ते कर्मच ब्रह्मकलशोत्सव. तर ब्रह्म म्हणताना काय ब्रह्म येते ब्रह्म म्हणून सांगितलं. ता कलशांत ता ब्रह्मच तो कोण ब्रह्म? वेदो ब्रह्म, हा वेदरूपी ज्ञानरूपी तो ब्रह्म, शब्द ब्रह्म इत्यादीचं ब्रह्माचे स्वरूप सांगायला असं विचार केला सांगेल. तर प्रथम स्वरूप त्याचे म्हटलं तर वेद ज्ञान स्वरूप तो. मग आम्ही इंगड रूपाने त्याचे विचार केला असा, चतुर्मुख ब्रह्मचे विचार केला असा. तेव्हा मूलतः जगाचा ह्यांत जो जगाचा मूलाधार असलेला शक्ती कोण सगळा त्याला ब्रह्म म्हटलं त्याने तोच वाढून ह्या जगाच्या स्वरूपांत नाना रीतीने त्याच्या आविर्भूत त्याला सगळं तो ब्रह्म. तर प्रथम रीतीने खेळला आला असं तर शब्द रूपाने आला म्हणून ते वेदाच्या वेद स्वरूपाने तो दिसून आला असा. तो वेद पुरुष असलेला तो वेद असलेला तो ब्रह्माने म्हटलं तर वेदमंत्र नित्य ता कलश इत्यादींचं पाणी भरून त्यानंतर नाना रीतीचे द्रव्य पवित्रकारक द्रव्य सप्तौषधी सप्तमृत्तिका नवरत्न इत्यादी घालून नाना रीतीने त्यांचं द्रव्य ಒಟ್ಟು घालून गेले. इंगडिंगड कलशात इंगडिंगड ಒಟ್ಟು घाललं सांगायला असं त्या ಒಟ್ಟು आता मी इथं चिंतन केलं तर विषय थोडला म्हणता. ते परवा कर्म करत असताना प्रत्यक्ष भगवंत चक्कर ಒಟ್ಟು आम्ही त्यांचं विलीन करून घेऊन ता एकत्रित होऊन ते कर्म करताना बघूया. ता कलशांत ते ಒಟ್ಟು घालून घेऊन ता कलशास विशेष करून मंत्राने त्या वेद ब्रह्म आणि वेद स्वरूप असलेला ब्रह्मासत्य त्याच्यावर आवाहन करून त्या वेद मंत्रनित्य मंत्र एव देवता हा म्हणून शास्त्र सांगतात. आम्ही सांगोंच्या मंत्रित्व देवता घे एक मंत्र सांगायला कडे ते देवता यांचा देवता शक्ती उत्पन्न होता. त्या मंत्राने पडणार त्याच्यावर अभिमंत्रण करून घेऊन ता अत्यंत पवित्र आणि त्या कलशांत नाना रीतीचे तीर्थ घालून ते असतं. पवित्र जळला त्या तीर्थ ता स्थानार देवीच्या स्थानार देवी असंख्य स्थानार चा कलास्वरूपात असलेला त्या मूर्ती असत बिंब असत अथवा स्थान असत त्याच्यावर त्या अभिषेक करताना ता स्थानांत सल्ले हे आम्ही केलेलं जे अशुद्ध सनिय त्या वाटतो धूर होऊन पुन्हा ते असले
थंयच आसली ते खेळले धरली गेल्ली आसना देवी शक्ती थंयच आसले शक्तीचे पुन्हा आम्हाला पुनर्दर्शन पुनर्दर्शन आसल्याच आम्ही त्याच्यावर गहन केलं ते आसना दिसत नाही कारण